यंदा ना स्वतः मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंगवाला बाप्पा आहे हा. बाप्पाच्या कानामध्ये नाही बघा असे छोटे छोटे असे त्यांनी डायमंड यूज केले, जे की बाप्पाच्या दोन्ही हातामध्ये आपल्याला मोदक पाहायला मिळतं. एक हाती अशी प्रॉपर कृष्णा स्टाईलची लिखाई पाहतोय आपण, आणि जो माऊलीसारखंच बाप्पाचं नाम त्यांनी केलेलं आहे, आणि खाली मोत्यांची आपल्याला झालरी पाहायला मिळतात. आपल्या व्हिडिओला ना 4-5 वेळेला अशी कमेंट आली होती की श्रद्धा आर्ट्समध्ये गणपती बाप्पा दाखवतो. आपण आज फायनली श्रद्धा आर्ट्समध्ये गणपती बाप्पा दाखवतोय. सो हा जर ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा ब्लॉगला, आणि तुम्हाला नंतर कुठल्या वर्कशॉपमध्ये बाप्पा बघायला आवडते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग, आणि आज आपण आलोय श्रद्धा आर्ट्स जो आहे येथे बघू शकता. समोरला त्यांचा असं वरती हा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. जयवरून येताना इकडून असं मेन रोडवरून समोरला असं मेडिकल आहे, स्वीटी मेडिकल. त्याच्या जस्ट समोर आपल्याला श्रद्धा आर्ट्स पाहायला मिळते, आणि या साईडला बघू शकता असं परिसर आहे, आणि याच्या समोरच आपल्याला असा छोटासा त्यांचा असा वर्कशॉप पाहायला मिळतं. आता आपण त्यांच्या आतमध्ये जाऊन बघणार आहोत वर्कशॉपमध्ये की कशा प्रकारे बाप्पा आहेत. मंडळी आपण हा पाहतो एक 2 फुटाचा टिटवाळा गणपती बाप्पा. खूपच सुंदर बाप्पा आहे, तिला खूप आवडला हा बाप्पा. सो मी पहिला हा बाप्पा दाखवतोय. बघू शकता हा बाप्पा आहे ना फक्त 2 फुटाचा आहे, पण याचा जो तुरा वगैरे बघताना बघ किती मोठं त्याने दाखवलं आहे. त्याच्यामुळे हा जो बाप्पा आहे ना असा 1-2.5 फुटाचा असं बाप्पा एवढं त्याची अशी हाईट दिली त्या तुऱ्याला. आणि बाप्पाच्यावरती आपण वर्कसुद्धा पाहू शकता, अतिशय सुंदर असं वर्क आहे. बाप्पाच्या डोळ्यांची जी आखणी आहे, बाप्पाची लिखाईसुद्धा बघताय खूपच सुंदर असं, आणि पूर्ण दागिन्यांनी मडलेला बाप्पा आपण पाहतोय. आणि बाप्पासाठी जो धोतर आणि जो शेला यूज केला ना हा बघा एकदम असा ग्रीन कलरमध्ये आणि ब्रॉन्झ कलरमध्ये असं बाप्पाचं धोतर पाहतोय आपण, आणि असं व्हाईट गोल्ड कलरमध्ये बाप्पाचा आपण शेला पाहतो, जो की खूपच असं कलरफुल दिसतोय, एकदम असं उठून दिसतोय. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, अशी बाप्पाच्या कानामध्ये नाही बघा आपण फुलांची अशी आखणी पाहतोय. तिनं मी अजूनपर्यंत कधी अशी बघितली नव्हती कानामध्ये, तो खूपच सुंदर असं दिसतोय. आणि हा आपण पाहतोय 2.5 फुटाचा लंबोदर गणपती बाप्पा. बघू शकता खूपच सुंदर असा बाप्पा दिसतोय, एकदम क्यूटसा बाप्पा आहे. बाप्पाची पगडी बघू शकता तुम्ही, खूपच अशी एकदम कलरफुल बाप्पा फुलं यूज केली, त्यासाठी इथे आपण ब्रॉशसुद्धा पाहतोय. आणि इकडे 3 तुरे दाखवले बघा, हा एक तुरा आहे, इथे एक तुरा आहे, आणि पाठीमागे एक तुरा आहे, आणि वरती असा पीस लावला आहे मखमलीचा. आणि ही जी अशी जो कपडा यूज केला नाही पगडीसाठी तो खूपच सुंदर आहे. इथे सुद्धा 2 छोटे छोटे ब्रॉच पाहायला मिळतात, वरती सुद्धा एक ब्रॉच आहे, आणि मोत्यांची आपल्याला झालरी पाहायला मिळतात. आणि सुंदर बाप्पाचं काम केलं आहे, ज्वेलरीचं काम एकदम नाजूक असं काम आपल्याला पाहायला मिळतंय. ज्याच्याने बाप्पा अजूनच असं उठून दिसतं. आणि बेबी पिंक कलरमध्ये बाप्पाचा शेला आणि धोतर आपल्याला पाहायला मिळते, आणि व्हाईट त्याला लेस यूज केले आहे. सो असा असणार आहे हा 2.5 फुटाचा लंबोदर गणपती. हा पाहतोय वेलिंग फर्निचरवाला एक 2.5 फुटाचा गणपती बाप्पा आहे. असा प्रॉपर लुक असणार आहे बाप्पाचा, खूपच सुंदर. हे बाप्पाचा जो मुकुट पाहताना जसं माऊली गणपतीचा जसं मुकुट असतो ना तसंच आहे. त्या साईडला जशी माऊली गणपतीला जशी मासे असतात तसंच सुद्धा त्याला वर्क केलं आहे पूर्ण. आणि ही पूर्ण मेटल ज्वेलरी यूज केली बाप्पाला, आणि खाली डायमंड ज्वेलरीसुद्धा आपण पाहतोय. आणि सुंदर बाप्पाचं असं नाम पाहायला मिळतं आहे. बघू शकता माऊलीसारखंच बाप्पाचं नाम त्यांनी केलेलं आहे, आणि खाली महादेवांचं जसं असतं तसं. आणि गोड गणपती बाप्पा दिसतो. आणि बाप्पांच्या डोळ्यांची आखणी होता एकदम बघा जिवंत असं डोळे पाहतात, पूर्ण चमकदार असे डोळे आपल्याला पाहायला मिळतात. कानामध्ये सुद्धा त्यांनी पेंडंट यूज केलं आहे, आणि नाजूक अशी ज्वेलरी पाहते पण व्हाईट कलरमध्ये बाप्पाचा धोतर आणि शेला त्यांनी यूज केला आहे. आणि मेन म्हणजे नाही बघा धोतराला नाही बघा अशी त्यांनी सिल्वर कलरची लेस यूज केली आहे, डबल तुरा असं दाखवलं आहे, जो की खूपच सुंदर दिसतं. एक पाय बाप्पाचा असं खाली आहे, एक पाय असं वरती आहे. सो खूप सुंदर दिसतं. हा वेलिंग फर्निचरवाला 2.5 फुटाचा गणपती बाप्पा. हा आपण पाहतोय क्रॉस पाय गणपती बाप्पा, एकदमच गोड असा बाप्पा पाहते आपण. बाप्पाचा जो फेटा आहे ना बघा कशा प्रकारे डिझाईन केलं, इकडे असं वरती असं एकदम अशी टोकदार दाखवली, इकडे तुरा दाखवला आहे. आणि जी बाप्पाची जी लेस आहे ना ती अशी ब्लॅक आणि चॉकलेटी कलरमध्ये आपण लेस पाहतोय, जी की रेड कलरला खूपच अशी मॅच वाटते बाप्पाच्या फेट्याची लेस. आणि इकडे अशी मोत्यांची अशी मालसुद्धा आपल्याला पाहते, बॉल चेन आहे. इकडे लटकनसुद्धा आपण पाहतोय ज्याला मोत्यांचं वर्क आहे. आणि बाप्पाच्या हातामध्ये आपण व्हाईट कलरची फुलं पाहतोय. असं प्रॉपर लुक असणार आहे बाप्पाचा, खूपच सुंदर दिसा, एकदम नाजूक गणपती वाटतोय. हा असणार एक 2.5 फुटाचा क्रॉस पाय गणपती बाप्पा. हा आपण पाहतोय 2.5 फुटाचा चिंतामणी स्टाईल गणपती बाप्पा. बघू शकता बाप्पाचा हात वगैरे आणि क्रॉस असा फेस बाप्पाचा आपण पाहतोय. खूप सुंदर बाप्पा आहे हा. हा ना रेड आणि येलो टोनमध्ये पाहतोय आपण. वरती पगडीला बाप्पाच्या रेड आणि येलो कलरचा आपण तुरे पाहतोय. इकडे कलरफुलवाली एकदम अशी फुलं पाहतोय, 2 ब्रॉशसुद्धा आहेत त्याला. आणि जो लटकन आहे ना बाप्पाला हा बघा, जो रेड कलरचा असं टाकलेला लटकन, त्याला पाठीमागे ना चेनसुद्धा यूज केलेलं आहे.
सोंडेवरती सुद्धा आपण रेड कलरचे डायमंड आणि व्हाईट ज्वेलरी पाहतोय. आणि जो बाप्पासाठी जो शेला यूज केला ना तो बघा एकदम असा ट्रान्सपरंट शेला आहे बाप्पा, बघा आरपार दिसतंय शेलाच्या. आणि डार्क मँगो कलरमध्ये आपल्याला बाप्पाचं धोतर पाहायला मिळतं. त्याला डार्क रेड कलरची अशी लेस आहे. ते खूप सुंदर बाप्पा आहे. असा असणार आहे हा 2.5 फुटाचा चिंतामणी स्टाईल बाप्पा. हा आपण पाहतोय उंदीरवाला बाप्पा. बघू शकता खालती बाप्पाचा किती मोठा असा उंदीर दाखवला आहे आणि उंदराच्या आतमध्ये एवढा मोठा असा मोदक दाखवला आहे. असं खूपच मोठा उंदीर आहे हा. आणि बाप्पा आहे ना बघा डार्क असा मरून कलरचा बाप्पाला धोतर लावलेला आहे. गोल्ड कलरची लेस पाहतोय आपण. आणि जो शेला आहे ना आपण एकदम असं गोल्डमध्ये आहे. त्या लेससुद्धा एकदम अशी मॅचिंग होते. खूप असा सुंदर असं शेला वाटते बाप्पाचा आणि असा लुक असणार आहे. आणि बाप्पाच्या फेट्यालासुद्धा तोच कपडा त्यांनी यूज केलेला आहे. धोतर आणि शेलाचा असा मॅचिंग मिक्स कलर वापरला आहे त्यांनी बाप्पाच्या फेट्याला. असा खूप गोड दिसतोय गणपती बाप्पा. आणि बाप्पाचा जो नाम आहे ना तो पूर्ण असा कपाळ भरलेला असं नाम वाटतं. त्याच्याने खूप मोठा फरक पडला आहे. खूप सुंदर दिसतोय. आणि असं डायमंड वर्कसुद्धा आपल्याला पाहायला मिळते बाप्पाच्या सोंडेवरती. बाप्पाची बाजूबंद देखील तेवढे छान असे त्यांनी वर्क केले आहेत. सो असा लुक असणार आहे. आता आपण पाहतोय 2 फुटाचा दगडूशेठ गणपती बाप्पा कशा प्रकारे डिझाईन करा. हा ना जरा न्यू स्टाईलचा दगडूशेठ बाप्पा आहे. बाप्पाचे तुम्ही कान वगैरे बघू शकता एकदम न्यू स्टाईलवाला. आणि बाप्पाचा फेटा बघू शकता खूपच असा मोठा तुरा दाखवला आहे बाप्पाच्या फेट्याचा. आणि रेड आणि व्हाईट कलर कपडा यूज केला आहे बाप्पाच्या फेट्यासाठी. आणि जो फेट्याला ना तुम्ही ज्वेलरीवर किती केला बघू शकता. खाली इकडे मोत्यांची माळसुद्धा आहे. वरती पेंडंट पाहताय. इकडे ब्रॉचसुद्धा आहे. आणि जो ब्रॉच आहे ना सो असं बघा खूपच सुंदर असा ब्रॉच वाटतो बाप्पाचा. आणि बाप्पाच्या फेट्यालासुद्धा डिझाईन जी पाहताना आपण गोल्ड कलरची लेस लावली आहे. तिला एकदम डिझाईनवाली आहे. बाप्पाच्या कानामध्ये सुद्धा आपल्याला डायमंड ज्वेलरी यूज पाहायला मिळते. आणि असा प्रॉपर वर्क केलेला आहे बाप्पा. बाप्पाला ना पूर्ण असा कपडा यूज केला आहे बघू शकता तुम्ही. बाप्पाच्या गळ्यामध्ये मोत्यांच्या माळा पाहायला मिळतात. मध्ये रेड कलरचा कपडा आहे. आणि साईडला शेला आणि जो धोतर आहे तो व्हाईट कलर आणि त्याला गोल्ड कलरची लेस आहे. असा प्रॉपर बाप्पा असणार आहे हा. ब्ल्यू कलरचे जे डायमंड आहेत ना ते खूपच असे युनिक असा लुक देतात. असा लुक असणार आहे. हा आहे 2 फुटाचा दगडूशेठ बाप्पा. हा आपण पाहतोय 2 फुटाचा लंबोदर गणपती. असा सिल्वर टोनमध्ये बाप्पाला केला आहे. खूपच असा चमकदार दिसतोय बाप्पा हा. बघा फेट्यासाठी त्यांनी सिल्वर कपडा यूज केला. आणि त्याला जी फुलं आहेत ना बघा ही फोमची फुलं आहेत जी की खूपच अशी सुंदर दिसत. व्हाईट आणि बेबी पिंक कलरमधली फुलं आहेत ती. आणि त्याला वरती ना अशी ही बघा ही अशी वेलीसारखी अशी फुलं टाकली आहेत. इकडे मोत्यांच्या झालरीसुद्धा सोडलेल्या आहेत. आणि असं सुंदर असं बाप्पाच्या नामाची लिखाई आपण बघते. छोटीशी अशी चंद्रकोर त्याच्या खाली फुले आणि जी डोळ्यांची चाकणी आहे त्याच्यामध्ये असं ग्रे कलर यूज केला आहे. त्याच्यामुळे खूपच सुंदर आणि एकदम निरागस बाप्पा वाटतोय. बाप्पाच्या दोन्ही हातामध्ये आपल्याला रेड कलरचे पुष्प पाहायला मिळतात. आणि सिल्वर टोनना जो खूपच जसा चमकून दिसतोय बाप्पा. बाप्पासाठी जी ज्वेलरी यूज केली नाही बघा ही डायमंड ज्वेलरी नाही ही पंचरंगी आहे. बघा वेगवेगळे कलर देते ती पंचरंगी ज्वेलरी यूज केली त्यासाठी. आणि असा असणारे हा 2 फुटाचा लंबोदर. ओ माय गुडनेस मंडळी हा पाहतोय आपण 2.5 फुटाचा मोरवाळा बाप्पा. बघू शकता एकदम कृष्ण अवतारामधला हा बाप्पा आहे. आणि या बाप्पाना एवढा सुंदर दिसणार. बाप्पाचा जो बॉडी कलर आहे ना तो बघू शकता कोणत्या प्रकारचा आहे तो. खूपच असा डिफरंट आणि अट्रॅक्टिव्ह बॉडी कलर बाप्पाचा. आणि इकडे आपला मोरसुद्धा पाहतोय. पुन्हा असा मोर दाखवले बाप्पाच्या साईडला जो की दगडावरती उभा आहे. आणि बाप्पाच्या बासरीला सुद्धा तुम्ही वर्क बघू शकता अशा प्रकारे वर्क केला. आणि इकडे मोराचा ब्रशसुद्धा पाहतोय पण बासरीला बाप्पाच्या. आणि बाप्पाच्या गळ्यातली जी ज्वेलरी पाहताना बघा एकदम असं नाजूक वर्क आहे त्याचा. खूपच सुंदर अशी दिसते. एकदम गोड गोंडस आणि निरागस बाप्पा वाटते हा. बाप्पाच्या फेट्याला ना किती फुलांचा वर्क केला आहे बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर असं दिसतंय हा बाप्पा. आणि जे बाप्पाच्या नामाची जी लिखाई आहे ना ती बघा अतिशय अशी प्रॉपर कृष्णा स्टाईलची लिखाई पाहते आपण. आणि जो एक डायमंड यूज केला तर त्यांनी असा नवरंगी डायमंड आहे तो जो की खूपच असा चमकतो तो. आणि असा लुक असणार आहे प्रॉपर कृष्णा हा की 2.5 फुटाचा असणार आहे गणपती बाप्पा. हा आपण पाहतोय राजेशाही 2.5 फुटाचा बाप्पा. हा राजेशाही म्हणजे अशी बाप्पाची जी बसण्याची जी पोझिशन आहे ते एकदम राजेशाही आहे म्हणून बाप्पाचं नाव आहे राजेशाही आहे. आणि खूप सुंदर आहे बाप्पा. मेन म्हणजे कसं आहे ते काय बघा त्याने ना मुकुटाला गोल्ड मेटॅलिक कलर यूज केले आणि त्याला सिल्वर कलरची ज्वेलरी यूज केली जी की अशी पूर्ण अशी उठून दिसते. आणि बाप्पाच्या नामाची त्या आपण अशी एक चंद्रकोरसुद्धा पाहतोय. आणि जी डोळ्यांची जी आखणी आहे ती बघा एकदम अशी जिवंत आणि एकदम खोल अशी आखणी केली आहे त्यांनी. साईडला आपण लटकनसुद्धा पाहतोय. आणि बाप्पाच्या गळ्यामध्ये मोत्यांच्या माला आहेत जो की ना पिंक आणि गोल्ड कलरची माला आहे ती जी खूपच सुंदर अशी दिसते. आणि हा ना धोतरासाठी ना प्युअर व्हाईट कलरचा धोतर त्यांनी यूज केला आहे कपडा यूज केला आहे त्यांनी. आणि त्याला ना गोल्ड कलरची अशी लेस पाहतो आपण. सो पूर्ण असा राजेशाही थाटात बाप्पा आहे. सो राजेशाही नाव आहे बाप्पाचा. दोन्ही साईडला आपल्याला लोटसुद्धा पाहायला मिळतील. आणि असा खाली बाप्पाचा एक पाय पाठीमागे आहे. हा असणार आहे 2.5 फुटाचा राजेशाही गणपती बाप्पा. ओ माय गुडनेस मंडळी हा आपण पाहतोय 2.5 फुटाचा क्रॉस कैची गणपती बाप्पा. पूर्ण गोल्ड टोनमध्ये बाप्पाला वर्क केलं आहे त्यांनी. आपण बघू शकता बाप्पाचा जो मुकुट आहे ना त्या मुकुटाला ना वरती नाही बघा मोराची ब्रॉच त्यांनी यूज केला. तिकडे असं मोराची नक्षी आहे. खाली असा पिसारासुद्धा दिसते. आणि इथं पूर्ण अशी ज्वेलरी त्यांनी यूज केली आहे. आणि पूर्ण असं गोल्ड लुक दिसतोय हा बाप्पा. वरती आपण त्रिशूळ बघतोय. खाली महादेवांचं नाम आहे. आणि अशी
येलो आणि रेड कलरचे असे डॉट्स खूपच सुंदर असं दिसते हा बाप्पा. गळ्यातली जी ज्वेलरी आहे ती सुद्धा पूर्ण अशी येलो डायमंड ज्वेलरी जी सोन्याची अशी यूज केले त्यांनी. आणि पूर्ण बाप्पाचा जो धोतर आणि अंगावरचा जो शेला आहे ना तो पूर्ण आपण असं गोल्ड कलरमध्ये पाहतोय. आणि त्याला ना त्यांनी गोल्ड कलरची लेससुद्धा लावली आहे जी की खूपच अजूनच अट्रॅक्टिव्ह लुक देते. या साईडला एक आपण तुरा पाहतोय आणि या साईडला एक खाली तुरा पाहतोय. तिकडे एक आपल्याला त्या कोपऱ्यात सुद्धा एक तुरा पाहतोय जो की शेल्याचा असणार आहे. आणि या साईडला सुद्धा आपण पाहतोय शेल्याचा तुरा. अशा प्रकारच्या बाप्पाला डिझाईन केलेला आहे. हा आहे 2.5 फुटाचा क्रॉस कैची गणपती बाप्पा. असा प्रॉपर लुक असणार आहे बाप्पाचा. आणि हा आपण पाहतो एक 1.5 फुटाची बालमूर्ती जी की फर्निचरवरती बसलेली आहे. बघू शकता असं खाली ना असा लाकडाचा असा तुकडा असा दाखवला आहे त्याच्यावरती बाप्पा असं विराजमान झाले आहे. आणि हा बाप्पा ना खूप क्यूट असं बाप्पा. बाप्पाला ना ओरिजिनल केस लावलेले आहेत. बाप्पाच्या दोन्ही हातामध्ये आपल्याला मोदक पाहायला मिळतं. एका हातातला जो मोदक आहे असं वाटतं बाप्पा असा मोदक देतोय असं पुढे असा मोदक केलेला आहे बाप्पाने. आणि खाली मोषकराज आहेत जे की दगडावरती बसलेले आहेत. आणि बाप्पाला ना डार्क मँगो कलरचं धोतर आणि गोल्ड कलरचा शेला असा यूज केला त्यांनी. अशा प्रकारे बाप्पा बसला एकदम थाटामध्ये. या साईडला छोटूसा असा फूल आपल्याला पाहायला मिळतोय. एक हात बाप्पाचा कमरेवरती आहे. आणि खूप गोड गणपती बाप्पा या क्यूट एकदम बाप्पा या असा असणार आहे हा 1.5 फुटाचा बाप्पा. आपण पाहतोय 2.5 फुटाचा महाराजा बाप्पा. पूर्ण पर्पल टोनमध्ये बाप्पाला वर्क केलेलं आहे. बाप्पाचा फेटासुद्धा बघू शकता आपण. डबल तुरा दाखवला. इकडे एक तुरा इकडे एक तुरा आहे. वरती ब्रॉच आहे आणि त्याला अशी चेनसुद्धा यूज केली आहे. खूपच सुंदर अशी बाप्पाची आपण लिखाई पाहतोय. सोंडेवरचं कामसुद्धा जबरदस्त आहे एकदम. आणि बाप्पाच्या गळ्यामध्ये मोत्यांच्या माळा आपण पाहतोय. बाप्पाचे जे बाजूबंद आहेत ना त्यालासुद्धा बघा ब्ल्यू कलरचा पेंडंट यूज केलं आहे आणि साईडला डायमंड आहेत. सो असा प्रॉपर लुक असणार बाप्पाचा. आणि बाप्पाचा जो धोत्राचा जो कपडा आहे ना तो बघा एकदम असा डिझाईनवाला आहे. आणि त्याला ना डार्क अशी पर्पल कलरची लेससुद्धा लावलेली मिळते आपल्याला पाहायला. आणि इकडे जो शेला आहे बाप्पाचा त्याला ना त्याची लेस थोडीशी डिफरंट आहे. बघू शकता खूपच सुंदर असं दिसतं बाप्पा. हा असणार आहे 2.5 फुटाचा महाराजा गणपती बाप्पा. आणि मंडळी हा आपण पाहतोय 2 फुटाचा दगडूशेठ गणपती बाप्पा. सॉरी 2.5 फुटाचा बाप्पा. हा खूपच गोड गणपती बाप्पा दिसतो. एकदम असा भक्कम असा मजबूत आणि गोलमोलू स्टाईल बाप्पा दिसते. हा असणार आहे दगडूशेठ 2.5 फुटाचा. पूर्ण ट्रेंडिंगमधला वर्क केलं आहे. आपला गोल्ड कलरचा शेला गोल्ड कलरचा धोतर आपण पाहतोय बाप्पाला. आणि ते मध्ये असा छोटूसा असा तुरासुद्धा दाखवला आहे धोत्राचा. आणि त्याला ना गोल्ड कलरचीच लेस यूज केली आहे. आणि जी बाप्पाच्या गळ्यातली जी ज्वेलरी आहे ना ती बघू शकता. असं मोठा असा पेंडंट त्यांनी यूज केलं आहे. साईडला बॉल चेन आहे मध्ये. आणि इकडे आपण डायमंड ज्वेलरी पाहतोय. आणि त्याला ना छोटे छोटे असे रेड कलरचे डायमंड यूज केले. आणि असा बाप्पाचा फेस आहे बघू शकता. खूपच असा मोठा दात दाखवला आहे त्यांनी. आणि अशी सोंड एकदम अशी जाड दाखवली आहे त्यांनी. खूपच सुंदर बाप्पा दिसला. बाप्पाचा फेससुद्धा एकदम ब्रॉड दाखवलेला आहे. आणि फेसच्या हिशोबाने असे कान थोडेसे छोटे दाखवले आहेत. सो खूपच सुंदर दिसते बाप्पा. बाप्पाच्या मुकुटावरती ना आहे बघा अशा प्रकारे वर्क केलं आहे. आणि इथे आपल्याला लटकनसुद्धा पाहायला मिळतो की खूपच असा मोठा लटकन आपल्याला पाहतोय बाप्पाच्या मुकुटावरती. आणि प्रॉपर ना असा लुक असणार आहे 2.5 फुटाचा दगडूशेठ गणपती बाप्पा पाहतोय. वर पाय टिटवाळा गणपती बाप्पा हा जो की 2.5 फुटाचा असणार आहे. किती सुंदर दिसत आहे बाप्पा. बघू शकता तुम्ही खूपच सुंदर असा आहे बाप्पा. बाप्पाच्या मुकुटावरती ना आपण हे बघा मोरांचे पेंडंट पाहतो इकडे सर्वकडं. आणि खाली असा पिसारासुद्धा आहे. आणि इथे मेटल ज्वेलरी यूज केलं आहे. आणि मुकुटाला त्यांनी गोल्ड मेटॅलिक कलर यूज केला आहे. आणि बाप्पाच्या कानामध्ये नाही बघा असे छोटे छोटे असे त्यांनी डायमंड यूज केले जे की खूपच सुंदर असं लुक देतात. आणि इथे ना छोटीशी अशी एकदम अशी नाजूक अशी ज्वेलरी त्यांनी टाकली जी की मोत्यांची असणार आहे. खूपच सुंदर. बाप्पाच्या सोंडेवरती सुद्धा आपण ब्रॉच पाहतो इथे. आणि इकडे सुद्धा त्यांनी पूर्ण ज्वेलरी यूज केलं आहे. बाप्पाचा जो धोतर आहे ना हा बघा पिस्ता कलरचा धोतर आहे. आणि त्याला रेड कलरची अशी ही लावली आहे लेस लावली आहे. बाप्पाच्या शेलासुद्धा आपण त्याच कलरमध्ये पाहतोय. असा लुक असणार आहे. हा आहे 2.5 फुटाचा वर पाय टिटवाळा गणपती बाप्पा. आणि हा बघू शकता किती गोड आणि क्यूट असं बाप्पा आपल्याला पाहायला मिळतं. हा एक 1.5 फुटाचा बाप्पा असा 1 ते 1.5 फुटाचा बाप्पा आहे. हा खूपच सुंदर बाप्पा आहे. हा चौरंगावरती असा बसलेला आहे बाप्पा. आणि बाप्पा समग्र असं डार्क पिंक कलरमध्ये बाप्पाला धोतर नेसवलेला आहे. आणि त्याला सिल्वर कलरची आपण लेससुद्धा पाहतोय. आणि बाप्पाची जी सोंड आहे ना एकदम अशी खालपर्यंत सोंडी आलेली पाहते. एकदम अशी मोठी अशी सोंड. आणि त्याला असं एकदम नाजूक ज्वेलरी अशी आपल्या पाहायला मिळते. वरती एक ग्रीन कलरचा होते एकच असा डायमंड त्यांनी यूज केला जो की खूपच असा अट्रॅक्टिव्ह दिसतोय. आणि बाप्पाचा जो मुकुटाचा जो काम पाहते ना हा बघा एकदम असा भरजडीत मुकुट त्यांनी केलेला आहे. साईडला अशी मोत्यांची झालरसुद्धा पाहायला मिळते. कानामध्ये आपल्याला छोटे छोटे असे पेंडंट पाहायला मिळतात. आणि एकदम अशी बाप्पाची नाजूक ज्वेलरी किती क्यूट दिसते बघू शकता बाप्पा. हा एक ना 1 ते 1.5 फुटाचा बाप्पा या गोल्ड कलरमध्ये दगडूशेठ बाप्पा जो की 2 फुटाचा असणारा. पूर्ण यंदा ना सध्या मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंगवाला बाप्पा आहे हा गोल्ड कलरमध्ये. बाप्पाचा पूर्ण असं दागिन्यांनी मडलेला वाटते बाप्पा हा. जे बाप्पाची जी गळ्यातली जी ज्वेलरी पाहते ना ती सुद्धा बघू शकता. आणि जो बाप्पाला जो शेला आणि कपडा जो यूज केला आहे ना असं पूर्ण गोल्ड कलरमध्ये आहे. आणि त्याला लेससुद्धा गोल्डन पाहतोय आपण. बाप्पाच्या हातामध्ये आपण अंगठ्यासुद्धा पाहतो जे की खूप सुंदर आहे. आणि बाप्पाच्या सोंडवरचं जो नाम पाहते ना जी लिखाई आहे एकदम अशी नाजूक अशी लिखाई आपल्याला पाहायला मिळते. खूपच सुंदर असा मुकुटापासून ते बाप्पाच्या पैंजणापर्यंत
खूप असं वर्क केलेला बाप्पा दिसते. हा असणार आहे 2 फुटाचा दगडूशेठ बाप्पा. तर डबल सिंहवाला गणपती बाप्पा जो की 2.5 फुटाचा असणार आहे. असा प्रॉपर लुक असणार आहे बाप्पाचा. बाप्पा एकदम असा राजेशाही थाटामध्ये बसले आहे. दोन्ही साईडला बाप्पाच्या आपण सिंहावरती हात पाहतोय बाप्पाचे. बाप्पाचा जो धोतर आणि शराने प्युअर असं व्हाईट कलरमध्ये पाहतोय आपण आणि त्याला ना गोल्ड कलरची अशी लेस लावलेली पाहतोय. बाप्पाचा जो मुकुटाचा काम आहे ना बघू शकतो एकदम असं डिटेलिंग मधला काम आहे. एकदम टॉप लेवलचं काम आपल्याला पाहायला मिळतं आणि तसंच व्हाईट कलरचं इथे लटकन सुद्धा पाहतोय. सोंडेवरचं काम सुद्धा एकदम जबरदस्त पाहायला मिळतंय आणि जी गालातली जी ज्वेलरी आहेत ते असे मोठे मोठे पेंडंट त्यांनी यूज केले जे की खूपच सुंदर असं दिसतंय. असा असणार आहे हा डबल सिंहवाला गणपती बाप्पा जो की 2.5 फुटाचा असणार आहे.